तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण सध्या आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. महामहिम राज्यपाल केसरी मैदान बघण्याकरता इथे फॉर्च्युनरच्या मानकरी सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला लाल बादशाह. तर पठाण सर आहेत आपल्यासोबत. तर पठाण सरांकडून इन्फॉर्मेशन जाणून घेऊया आजच्या मैदानाची. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या प्रेक्षक वर्गांना आपली संपूर्ण ओळख कळवा. आम्ही सांडू मिस्त्री तळेगाव यांच्या नावावर लाल बादशाह पळतोय आणि आज सर्जासोबत जो आहे तो 21व्या गटामध्ये गटपात झालेला आहे. हो आणि थाटामाटात गटपाट झालाय. हो, थाटामाटात गटपात झालेला आहे. कसा वाटतं दादा आजचा आनंद? आजचा आनंद म्हणजे हा जो खेळ आहे लोकप्रिय खेळ झालेला आहे. म्हणजे असा खेळ बघितला नाही असा एक नंबर खेळ झालेला आहे आज. आणि निसर्गाने सुद्धा साथ दिलेली आहे. मध्ये सुरुवातीला पाऊस चालू झाला होता, परंतु आता पाऊस थांबलेला आहे. म्हणजे आणखी खेळामध्ये मजा येणार आहे. आणि इथे बरेच दुरून दुरून प्रेक्षक वर्ग आले आहेत आज. आणि आजचं मैदान केवळ बघण्यासारखं मैदान आहे, हा ना? हो, कारण की महाराष्ट्रातली तर पब्लिक आहेच. MP, भंडारा, नागपूर इकडची सुद्धा पब्लिक आलेली. आणि त्यातल्या त्यात म्हटलं तर टॉपची सुद्धा बैल आलेली. सगळी टॉपची बैल आहे. पायासारखा खेळ आहे. आणि सेमीमध्ये फायनलमध्ये मजा येणार. कोणती गाडी नंबर करणार म्हणजे सांगता येणार नाही. सांगता येत नाही. हो. तर आजचं जो आपलं नियोजन होतं तो कशा प्रकारे करण्यात आलं? नियोजन म्हणजे खरं म्हटलं लाल बादशाह नियोजन बकासूरमध्ये झालेला होता, परंतु काही प्रॉब्लेम आला त्यामुळे बकासूरचा पायरा कॅन्सल झाला. म्हणजे त्यानंतर जे तर सर्जाचा पायरा आला, मग सर्जा आणि त्याचा पायरा बंधूंनी लावला. तर मग आज गाडीचे दूरकरी वगैरे कोण होतं? गाडीचे दूरकरी तर किशोर भाऊ होते. किशोर भाऊंना गाडी आणलेली. हो. आणि आज सर्व टॉपच्या गाड्या मला किशोर भाऊनीच आणलेल्या आहेत, हो ना? हो, मग आता कारण तो दूरकरीच असा आहे की टॉपचाच दूरकरी. बैल टॉपचे म्हणल्यावर दूरकरी तो टॉपचाच आहे. आणि प्रत्येक गाडी आणायला टॉपची गाडी आणायला म्हणलं किशोर दूरकरी. आता सेमी मध्ये मजा येणार, कारण की प्रत्येक टॉपच्या गाडीला किशोर दादा दूरकरी होते, हो ना? हो, बरोबर आहे. मग आता जसा किशोर दादा बाकी गाड्यांवर बसणार सेमी मध्ये, हो हो, मग त्यामध्ये दूरकरी वगैरे काही बदल होणार का? दूरकरी म्हणजे आता बघा इथं राहुल पाटील आडोळी कल्याण यांचा मथुर सुद्धा आलेला आहे. लखाने ती गाडी सुद्धा किशोर भाऊने हाकलली. आपली गाडी सुद्धा किशोर भाऊंनीच हाकलली. आणि आणखी ते आपले काय नाव त्या बब्याचे? नाही, ते दूरकरी सुद्धा आलेले आपले अच्युत ड्रायव्हर. अच्युत भाऊ पण सुद्धा इथं आलेले या मैदानाला. हा, तर मग सांगता येत कारण की दूरकरीने आज तब्बल 5 ते 6 गाड्या आणल्या, ना? हो, बरोबर. त्यांनी बाब्याची गाडी सुद्धा हाकलली, आपल्या लाल बादशाची हाकलली, मथुरची गाडी हाकलली. आता बघू, आपली गाडी अच्युत सुद्धा आणू शकतो का? हो. सांगतो. आज प्रेक्षक वर्गांना काय सांगा? प्रेक्षक वर्गांना म्हणजे सांगायचं एवढंच की आज टॉपच्या गाड्या आहे आणि कोणती गाडी आज नंबर करेल याचा आज म्हणजे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. कारण सगळ्या टॉपच्याच गाड्या आहे. मथुर आहे, लखानी, सर्जा आहे, लाल बादशाह आहे, आपला बाबी आहे, हारणी आहे. टॉपच्या गाड्या आहे. म्हणजे बघायसारखा हा खेळ आहे. आज कुठेतरी असं वाटत आहे का सर्व प्रेक्षक वर्गांची आता इच्छा पुरी होत आहे? हो, आज जे तर प्रेक्षकांची म्हणलं तर मोठा खेळ आहे. खेळ बघण्यासारखा आहे. आणि बैलगाड्या सुद्धा म्हणजे टॉपच्याच आलेल्या आहेत. मनोरंजनासारखा हा खेळ आहे. आज तब्बल किती गट होते दादा? गट 64 86 असं काहीतरी आहे टोटल. 56. हो. 56. आणि ओपनचं मैदान असल्यामुळं आणि मथुर आलेला आहे, टॉपच्या गाड्या आलेल्या आहे. प्रेक्षक वर्ग विचार नव्हता केला, एवढा प्रेक्षक वर्ग वाढलेला आहे या खेळाला. दुरून लोक आलेली. तर आपली ही जी बैलगाडा शर्यत आहे, तर त्याबद्दल युवा पिढीला काय मार्गदर्शन करणार? हे पहा, सध्या युवा पिढीत आम्ही पण आहे. आम्ही युवा पिढीमध्येच चाललेले आहे आमच्या वडिलाच्या नावाखाली. कारण वडिलाचं नाव भरपूर झालेलं आहे. त्यांचं पण आज पण त्यांचंच नाव चालू आहे. आणि आम्ही जी सध्या युवा पिढीचे याच्यानंतरची युवा पिढी आम्ही बोलू. आता बरेच वेळापासून लाल बादशाहला बसायला नव्हतं भेटत, हो ना? बिलकुल बसू देत नव्हते. आत्ता लग बसू नाही दिला. जेव्हापासून तो गट काढून आला तेव्हापासून बसला नाही असं सांगता येईल. गट बी काढून आला तर बसू द्यायला कोणी तयार नव्हतं. पण सध्या 2-4 मुलं उभे राहिले आणि निवांत तो आता बसला.
आणि निसर्गाची अशी अत्यंत साथ मिळाली नाही तर आतापर्यंत पाऊस जमलेला होता हो ना. कारण कसं प्रेक्षक वर्ग खूप आलेला आहे. हम्म. सगळ्यांना असं वाटत होतं की थोडं पावसानं थांबावं म्हणून. पावसाची आवश्यकता आहे, हा. परंतु सगळ्यांना असं वाटलं की थोडं पाऊस थांबावं म्हणजे खेळ आम्हाला बघण्यात येईल आणि निसर्गाने साथ दिली, पाऊस थोडा थांबलेला आहे. आता या मैदानात किती नंदी आणले तुम्ही? या मैदानात 3 नंदी आणलेले. कोणकोणते? एक VIP राणा, सोन्या आणि आपला लाल बादशाह. सोन्याचं झालं का? हो, सोन्या आणि आपला VIP राणा दोन्हीच आणले. हो, घरचीच गाडी आणली. घरचीच गाडी आणली. आणि काय झालं त्यांचं? ते समोरच्या तोंडावर थोडी गाडी कटली, म्हणजे थोडक्यात गाडी कटली. ते तर खेळ आहे, हारजीत होत असते. हारजीत त्या आम्ही हारजीतला मानत नसतो, कारण खेळ हे प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे. त्यावर हार बी आणि जीत पण दोन्ही पण पचली पाहिजे, या हिशोबानं आमचं नियोजन असतो. चला धन्यवाद दादा. हो. नमस्कार म्हणा दादा. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? मैदान एक नंबर आहे. तर पायासारखं मैदान आहे. नागपूर, भंडारा, MP प्रत्येक जागेवरून बैल आहे आणि प्रेक्षक सुद्धा बघायला आहे. लयच गर्दी मैदान. आता आता पहिला मैदान लाल बादशाहला का सकाळपासून तर 3 वाजेला बसला नाही हा. कधी आले तुम्ही मैदानात? आणि 6 वाजता 6 वाजेला आला. तर आता जो महाराष्ट्राचा लाडका मथुर आला त्याबद्दल काय सांगाल? काय आता त्याच्यात आपल्या भागामध्ये लय चाहते वर्ग आहे. हा वर्ग आहे. प्रेक्षक पण लय चाहते. राहुल दादाला बी आता कळून चुकला असं का मथुरचे किती काय. आणि आता जसे सर्ज आणि आपल्या लालबादशाची गाडी पडाली. तर लालबादशा कोणत्या खांद्याने पडाला? आज डाव्या खांदी डावा खांद्याने पडाली. दोन्ही साईड पळतो. चारही खांदी पडतो. त्याची रिडिंग जास्त डावी आहे का? हा डाव्या. डावी. माझ्यासोबत 6 मैदान मग उजवीनच पळाला. छोटा देवासोबत पळत होता डाव्या. आता तुम्ही त्या दिवशी बोलले का आपल्याला आपले पैरे कॅन्सल झाले 2, त्यामुळे आपल्याला काही पैरे मिळत नव्हते. तर मग कशा प्रकारे नियोजन करण्यात आलं? सर्जाची म्हणून पडवायचं म्हणून? आमचं अगोदर बोलणं झालेलं होतं. सर्जावाल्याची इच्छा होती का लाल बादशाहनी कॉल केला, ते म्हणता आता गाडी आणू म्हणजे असं बोलला. चला धन्यवाद दादा. आता जास्त बोलणं पण गरजेचं नाही, कारण आता सेमीसाठी गाडी पडणारच आहे. चला धन्यवाद.